महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या आलिशान ऑडी कारने नागपूरच्या रामदासपेठ परिसरात तब्बल 5 वाहनांना धडक दिली। या प्रकरणी नागपूर सीताबर्डी पोलिसांनी चालकांसह दोघांना अटक केली आहे। सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 1 वाजता ऑडी कारने तक्रारदार जितेंद्र सोनकांबळे यांच्या कारला आधी धडक दिली आणि नंतर दुचाकीला धडक दिली। या घटनेत दुचाकीवरील 2 तरुण जखमी झाले। पोलिसांच्या माहितीनुसार संकेत यांची मोटार चालक अर्जुन हावरे वय 24 व रोनित चित्तमवार वय 27 यांच्याकडे चालवण्यासाठी दिली होती। ही मोटार संकेत याच्या नावावर असून या मोटारीने रविवारी मध्यरात्री 5 वाहनांना धडक दिली। पोलिसांनी चालक हावरे आणि चिंतमवार यांना अटक केली आहे। ही मोटार जप्त करण्यात आली आहे। यावेळी गाडीवरील नंबर प्लेट गायब करण्यात आल्याचं देखील उघड झालं आहे। कार नेमकी कोणाच्या नावावर आहे याची माहिती घेतली जात आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑडी कारने मानकापूर भागाकडे जाणाऱ्या 5 वाहनांना धडक दिली। येथील टी पॉइंटवर वाहनाने पोलो कारला धडक दिली। इतर कार चालकांनी ऑडी कारचा पाठलाग करून मानकापूर पुलाजवळ अडवली। यावेळी कारमधील संकेत बावनकुळे याच्यासह कारमधील 3 जण पळून गेले। कारचा चालक अर्जुन हावरे आणि आणखी एक व्यक्ती रोनित चित्तमवार यांना पोलो कारमधून प्रवास करणाऱ्या लोकांनी त्यांचा पाठलाग करून पकडले व त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले। तेथून पुढील तपासासाठी त्यांना सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।